काय बघितलेलं आपण काल पुली ब्लॉक सिस्टीम मध्ये कुठलाही टेन्शन काढा, कुठला पण नॉर्मल काढा, झालं आपलं काल. आज काय बघतोय, जर इन्क्लाइन प्लेन मध्ये ऍक्सलरेशन किती असतं. हा इन्क्लाइन प्लेन, इन्क्लाइन प्लेन मध्ये हा ब्लॉक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मला सांगायचं तुम्हाला ऍक्सलरेशन किती असेल आणि दुसरं सांगायचं तुम्हाला नॉर्मल किती असेल. या गोष्टी विचारलेल्या, ऍक्सलरेशन किती आणि नॉर्मल किती हे सांगितलेलं आहे. चल आपण काढूया. हा ब्लॉक सिस्टीम आहे. मी म्हटलं इथं अँगल किती आहे, थीटा आहे. नॉर्मल कसं लागणार आहे, असं लागणार आहे. हे तर माहिती आहे ना, नॉर्मल परपेंडिक्युलर लागत असतो. त्याच्यानंतर मी काय म्हटलं, एक सुडो फोर्स असतो, ठीक आहे. सुडो फोर्स म्हणजे काय, मोशनच्या अपोजिट लागून जातो तो. सुडो फोर्स कसा लागतो, मोशनच्या अपोजिट लागत असतो. चल, आणि ऍक्सलरेशन असेल तर सुडो फोर्स येतो. जर हा नॉर्मल लागला, याला मी असं परपेंडिक्युलर टाकून घेतला, ठीक आहे. आणि याला पण असा एक्स आणि वाय करून घेतला. आता या साईडला जर विचारला, हा काय होऊन जाईल, जी. परपेंडिक्युलर आता काय होऊन जाईल, जी. मग इथं किती थीटा आहे, इथं किती होऊन जाईल 90. इथला अँगल किती होऊन जाईल 90 मायनस थीटा. हा 90 मायनस थीटा, तर इथला अँगल किती होऊन जाईल थीटा. मग थीटा तर तुम्ही काय म्हणाल इथं, जी कॉस थीटा, आणि तुम्ही इकडे काय म्हणत होते मग, जी साइन थीटा. बरोबर नाही. इथपर्यंत काय डाऊट आहे, जी साइन थीटा आणि जी कॉस थीटा. आता मी काय म्हटलं, सुडो फोर्स लागणार आहे, म्हणजे बॉडी काय होते, अशी मोशन करते ना, खाली येते. तर हा कुठं लागेल, सुडो फोर्स जो असतो तो एम ए असतो, तो या साईडला लागेल. मग याला आपण करून घेऊ ना आपण, एम जी कॉस थीटा आणि एम जी साइन थीटा, ठीक आहे. फोर्स मध्ये कन्वर्ट करून घेतला. आता मला सांगा, आता आपल्याला याच्या बरोबर काढायचंय, कुठे गेलं रे, हा एम ए झाला. एम ए कसं लागेल, असं लागेल परपेंडिक्युलर. हा थीटा आहे, तर हा किती होऊन जाईल 90 मायनस थीटा बनेल, आणि हा काय बनेल थीटा बनेल, ठीक आहे. हा असा बनवून टाका. जिथे थीटा दिला, हा काय लागला तुमचा, या साईडला काय लागला एम ए, सुडो फोर्स लागून गेला एम ए. मग हा एम ए या साईडला लागला, इथं थीटा आहे, तर तुम्ही याला काय म्हणणार, जिथे दिले तिथं काय कॉस थीटा लिहिणार. इथं काय लिहिणार तुम्ही, एम ए कॉस थीटा लिहिणार, बरोबर ना. हा रिझल्टंट आहे, तर हा काय होऊन जाईल या साईडला एम ए साइन थीटा. जर मी ऑब्झर्व केला तर तुम्हाला असं भेटलंय, काय भेटलंय बघा. या साईडला काय भेटलं मला, एम जी साइन थीटा भेटला. या साईडला काय भेटलं मला, एम ए कॉस थीटा भेटला. या साईडला काय भेटलं मला, एन भेटला. खाली काय भेटलं मला, एम ए साइन थीटा मिळाला, अजून एम जी कॉस थीटा मिळाला. काय डाऊट आहे, समजलं. याच्यावर मला हे मिळालं. चल, मी काय म्हटलं, आता नॉर्मल काढायचं. मला काय काढायचंय, नॉर्मल काढायचं. नॉर्मल काढायचं म्हणजे काय म्हणणार तुम्ही, हे दोघं नॉर्मल वरती, बाकी सगळे खाली. मग कालच्या काय करणार, ऍडिशन. एम ए साइन थीटा प्लस एम जी कॉस थीटा, बरोबर की नाही. एम ए साइन थीटा प्लस एम जी कॉस थीटा, एवढं काय भेटलं मला, नॉर्मल भेटलं. दुसरं काय विचारलं तुम्हाला, ऍक्सलरेशन विचारलं, बरोबर की नाही. इथे काय विचारलं, ऍक्सलरेशन. मग ऍक्सलरेशन जर मी बोललो, हा ऍक्सलरेशन काढायचंय, तर मी काय म्हटलं, हे कॉम्पोनंट इक्वेट करू. हा इकडे आहे ना, हा इकडे, म्हणजे काय म्हटलं तुम्ही, एम ए कॉस थीटा, एम ए कॉस थीटा बरोबर काय एम जी साइन थीटा, बरोबर काय. एम ए कॉस थीटा आणि एम जी साइन थीटा. तुम्ही काय विचार, एम एम गेट कॅन्सल. तर मी विचारलं ए जुड काय येणार आहे, जी इंटू किती साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर काय भेटलं मला, ऍक्सलरेशन जुड काय, जी टॅन थीटा. मग ऍक्सलरेशन जर विचारलं इन्क्लाइन प्लेसवर, तर काय डायरेक्ट लावायचं आपला, जी टॅन थीटा. जसं मी तुम्हाला आता विचारलं असतं, हा 50 किलोचा आहे आणि अँगल बनला 37 डिग्रीचा, आणि काय विचारलं तुम्हाला, ऍक्सलरेशन सांगा. काय विचारलं तुम्हाला, ऍक्सलरेशन सांगा. काय ऍक्सलरेशन इज काय, जी टॅन थीटा आहे. जी किती असणार 10, आणि टॅन किती 37, म्हणजे किती 10. 37 म्हणजे काय 3/4, म्हणजे किती होणार आहे 30/4.
4 म्हणजे काय 50/2 म्हणजे किती 7.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये 100 किलो गेला काय फरक पडणार का? नाही ना, ऍक्सलरेशन मध्ये पुढे मास आहे. कळालं का? 100 किलो फक्त कशावर डिपेंड तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन. जेवढा अँगल वाढवत जाणार तेवढं स्पीडली तो खाली येणार ना, तेवढं स्पीडली का होणार आहे? खाली येणार. अँगल वाढला तर स्पीडली खाली यायलाच पाहिजे. काय डाऊट आहे? हे झालं तुमचं ऍक्सलरेशन. त्याच्यानंतर मी काय म्हंटल, बलून आहे. 2 क्वेश्चन म्हटला. बलून fall down whenever m mass. Find the removed mass to make balloon should move upwards. काय सांगितलं? सपोज हा एक बलून आहे, ठीक आहे, हा बलून आहे. हा बलून काय होतोय? खाली पडतोय, बरोबर ना? हा बलून काय होतोय? खाली पडतोय. हा बलून खाली पडतोय, त्याचा मास किती दिले त्यांनी? स्मॉल एम. ठीक आहे, तर कॅपिटल एम घ्यायचा. कॅपिटल एम मास किती? कॅपिटल एम आहे. तर त्यांनी असं म्हटलंय, जेव्हा मी त्याच्यातून काहीतरी मास काय करून घेईन? कमी करेन. रिमूव्ह केला ना, रिमूव्ह केला म्हणजे काय केलं? कमी केला. मायनस एम इतका मास काय केला? एम मास इतका काय केला? कमी केला. कमी केल्यानंतर हाच बलून जो आहे तो कुठं मूव्ह व्हायला लागला? अपवर्ड. लॉजिक कळालं? प्रश्न काय? एम इतका मास होता तर खाली पडत होता, त्याच्यामधून काहीतरी मास काढून टाकला तर काय झाला? वरती जायला लागला. तर किती मास काढलं? क्वेश्चन कळालं? आता मला सांगा, एम ए आणि ए जर खाली येत असेल, तर जी इफेक्ट किती होतो? जी इफेक्ट किती होतो? खाली येत असेल तर काय? मायनस जी मायनस ए. तसं सॉल्व्ह तर करणार आपण जी मायनस ए बनतो. अपवर्ड जात असेल तर जी इफेक्ट किती बनेल? जी प्लस ए. आपण घेतलंय का नाही? बरोबर आहे. मग याच्यावर बीडी लावून घेऊ. पहिले मी म्हंटल वरच्या साईडला म्हणजे याला वरती जो फ्रिक्शन फोर्स आहे तो एफ आहे, ठीक आहे. खाली काय लागेल? एम. पण आता काय म्हणणार मी? जी मायनस ए. बरोबर की नाही? काय म्हणे? जी मायनस ए. का बरं? डायरेक्ट सॉल्व्ह केला नाही ते कसं केलं? जी मायनस ए आलेलं या पिरियड काय? जी मायनस ए आला. याचा पण तसंच वरच्या साईडला फोर्स लागेल, वर साईडला हा ओढत राहील. त्याच्यानंतर मी जर खाली विचारलं तर तुम्ही काय लिहाल? कॅपिटल एम मायनस एम. पण काय होणार आहे? जी प्लस ए. बरोबर की नाही? तुम्ही काय विचारलं? वरती आणि खाली असे 2 फोर्स मिळाले ना. मी काय म्हटलं? एफ बरोबर काय भेटलं मला? एम इंटू काय? जी मायनस ए. बरोबर की नाही? तोच फोर्स असणार आहे फ्रिक्शनल फोर्स एफ. एफ इंटू काय? कॅपिटल एम मायनस एम इंटू किती? जी प्लस ए. बरोबर की नाही? आता मला सांगा, इथं पण एफ आहे, इकडे पण एफ. जर लेफ्ट जर इक्वल असेल तर राईट पण काऊन जाईल? इक्वल होऊन जाईल. मग तुम्ही काय सांगितलं? एम इंटू काय? जी मायनस ए बरोबर काय? एम मायनस एम इंटू किती? जी प्लस ए. काय डाऊट आहे? आता काय करा? एक्सपांड करून घ्या. हा काय कॅपिटल एम आहे ना, सॉरी हा काय कॅपिटल एम आहे. चला मग काय ना, कॅपिटल एम इंटू जी मायनस एम इंटू ए. चला अजून याला या पद्धतीने करते. राहू द्या, एक्सपांड करून घ्या. काय करणार? पहिले एम ने मल्टिप्लाय करून घेणार जी प्लस ए ला, नंतर स्मॉल एम ने मल्टिप्लाय करणार कोणाला? जी प्लस ए ला. हे लॉजिक कळालं? ब्रॅकेटला काय केलं? एक्सपांड केलं. मग काय भेटलं मला? एम जी भेटलं, मायनस एम ए भेटलं, एम जी भेटलं, प्लस एम ए भेटलं, मायनस एम जी भेटलं, प्लस एम ए भेटलं. बरोबर की नाही? काय डाऊट आहे? आता मी ह्याला एक्सपान्शन करायची पण गरज नाही, ह्याला तसंच ठेवणार, कारण की आपल्याला तोच मास काढायचा ना. मला मास कोणता काढायचा? किती मास रिमूव्ह केलाय तो स्मॉल एमच काढायचा, तर याला करू नका, राहू दे तसंच. कळालं का नाही? हा मग हा मायनस एम जी प्लस एम जी इकडे का जाईल?
मायनस एम जे प्लस एम जे मायनस एम जे गेट कॅन्सल. हा एम ए हा प्लस आहे, इकडे काय जाईल मायनस मायनस एम ए इज इक्वल काय मायनस एम इंटू काय जी मायनस ए. मग काय झालं मायनस 2 टाइम्स ऑफ एम ए मायनस एम जी मायनस ए मायनस मायनस गेट कॅन्सल. विचार काय तुम्हाला स्मॉल एमच ना, स्मॉल एम इज काय 2 टाइम्स ऑफ एम ए 2 टाइम्स ऑफ एम हा का जाईल या साईडला डिवाइड होऊन जाईल. काय डाऊट आहे पीवाय क्यू आणि तुम्हाला मॉडेल मध्ये क्वेश्चन दिसणार कळालं. सिमिलरली क्वेश्चन उलटा असेल, कसं क्वेश्चन बघा. इफ एम मास बलून आता बलूनच्या ऐवजी काय करणार आहे, बलून एअरच्या ऐवजी काय करणार पाण्यात टाकणार. पाण्यात एखादा बॉल टाकला तो खाली गेला पाहिजे म्हणून काय करणार, तो एक्स्ट्रा मास टाकणार तरच खाली जाईल. दगड बिगड बांधावा लागेल तर खाली जाईल, जर त्याला दगड नाही बांधला तो काय जाईल वरती शिकतो. तसंच फक्त इथं एअर मध्ये विचार करतोय, तसं क्वेश्चन कुठे येऊ शकतो पाण्यामध्ये पण बनू शकतो. इफ एम मास बलून इज मूव डाउनवर्ड्स झालं ना, एम मास बलून इज मूव अपवर्ड्स then find the mass required to make balloon becomes downwards. काय म्हटलं त्यांनी, फाइंड द मास रिक्वायर्ड टू मेक द बलून बिकम्स डाउनवर्ड. आता कुठे चालला तो पहिले एम इतका मास नाही, कॅपिटल एम इतका मास आहे, हा कुठे चालला तो वरती चाललाय बरोबर की नाही. त्याच्यामध्ये काय केलं मी, त्याच्यामध्ये काय केलं ऍड केलं का सबट्रॅक्ट केलं, ऍड केला म्हणजे काय झालं प्लस करावं लागेल. तर हा बोलून काय लागला खाली यायला लागला. मग आपलं काय विचारलेलं आहे मास किती टाकलं तर खाली येणार तो. चल तर तुम्हाला माहिती आहे वरती काय लागेल एफ लागेल, वरती काय लागेल एफ लागेल, खाली काय लागेल रे एम इंटू जी. पण हा वरती जात असेल जी इफेक्टिव्ह किती होऊन जाईल, वरती जात असेल तर काय होऊन जाईल जी प्लस ए, खाली येत असेल तर काय होऊन जाईल. मग तुम्ही काय चल एफ बरोबर काय अरे येणार एफ काय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू किती जी मायनस ए बरोबर की नाही. चल मग एक्सपांड करूया. एम इज काय जी प्लस ए बरोबर काय कॅपिटल एम प्लस एम इंटू काय जी मायनस ए. आता काय करा एम जी प्लस एम ए हा एम जी मायनस एम ए प्लस एम इंटू काय जी मायनस ए. याला मी एक्सपांड का पण करत कारण की तेच काढायचं असतं. हा काय होणार आहे हा इकडचे एम जी इकडचे एम जी गेट कसं हा मायनस एम इकडे आला काय झाला प्लस एम ए झाला. इजोड काय स्मॉल एम इंटू काय जी मायनस ए काय झालं रे ऍक्सल काय झालं 2 टाइम्स ऑफ एम ए इजोड काय एम इंटू काय जी मायनस ए. मग स्मॉल एम इजोड काय टाइम्स ऑफ एम इंटू ए डिवाइड बाय काय जी मायनस ए. मग काय कळालं तुम्हाला त्याच्यातून एक गोष्ट कळाली वरती जो आहे तो 2 टाइम्स ऑफ एम येणार आहे, न्यूमरेटरला 100% काय होणार आहे 2 टाइम्स ऑफ येणार आहे न्यूमरेटर आहे. डिनॉमिनेटर जो आहे तो चेंज होईल एकतर जी मायनस ए किंवा जी प्लस ए हेच होत आहे. कुठं हा इथं राहिला गडबड आपण इथे केली बरं झालं तिथे जी प्लस ए आला म्हणजे 100% काय कशासाठी काय केलं आपण इथं रिमूव्ह केलं ना, हा रिमूव्हचा आहे आणि हा काय ऍडचा आहे. कळालं. जर रिमूव्ह केलं तर काय होतं जी प्लस ए म्हणतो, तर ऍड केला तर काय होतं तोच क्वेश्चन जी मायनस ए. अजून त्याच्यामध्ये सिंपल जर विचार करायचा असेल तुम्हाला, जर सिंपल लॉजिकली विचार करायचा असेल तर मला सांगा जर हा जर खाली येत असेल जी इफेक्टिव्ह कुठे लागणार तिकडेच लागणार आहे ना, इकडे जी इफेक्टिव्ह लागणार आहे का जी इफेक्टिव्हचा कुठं होणार आहे तिकडचा विचार करायचा कारण त्यालाच आपण कमी जास्त करतोय ना, एक तर त्याला खाली नेतोय किंवा त्याला वरती नेतोय. आता मला सांग इकडचा विचार करा, इकडचा जर विचार करा 2 टाइम्स ऑफ एम आता फिक्स आहे. मला सांगा वरती जायचंय, वरती राहायचं म्हणजे जी इफेक्टिव्ह होणार प्लस होणार आहे म्हणून काय आलं जी प्लस आहे. खाली येतोय तर जी इफेक्टिव्ह होणार जी मायनस
म्हणून काय झालं जी मायनस आहे. हे लॉजिकली कळालं. वरती जात होता म्हणून जी प्लस आहे, सॉरी वरती जात होता तर जी मायनस आहे, खाली येत असेल तर जी प्लस आहे. ठीक आहे.